नाही, खरं तर बऱ्याच दिवसानंतर माननीय राजसाहेब आम्हा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. निवडणुकीनंतर एक नाही म्हटलं तर एक मरगळ आली होती पक्षात, कारण जे अपेक्षित रिझल्ट होते तसे लागले नव्हते. आणि त्या अनुषंगाने त्यांनी आज हा जो मेळावा ठेवलेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आणि आम्हाला पुन्हा एकदा नवीन ऊर्जा देऊन ते कामाला लावतील अशी आशा आहे. नाही, खरं तर त्यांचा मागचा जो पालकमंत्री पदाचा त्यांचा जो दांडगा अनुभव आहे, मी मागेही बोललो की त्यांना इथलं पालकमंत्री पद दिलं असं बरं झालं असतं. तर निश्चितच त्यांच्या अनुभवाचा फायदा इथल्या भागाला होईल. शेवटी ते संपूर्ण महाराष्ट्राचे मंत्री आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांनी इथे यावं, इथला कारभार बघावा, आम्हा लोकांनाही बरं वाटेल. बाकी पक्ष वाढवायच्या अनुषंगाने ते काय बोलले असतील तर तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत नाही, या कुरघोड्या चालूच असतात. शेवटी दाखवतात हिंदुत्व, महाराष्ट्राचा विकास. परंतु ते विशेषतः जे काही गट आलेले आहेत फुटून, ते एका स्वार्थापोटी आलेले ते सिद्ध होते वारंवार त्यांच्या वागण्यातनं. आणि त्या आमिषापोटी त्यांची अपेक्षा वाढलेली असतात आणि मग ती धुसफूस चालू असते आणि चालूच राहणार. याबद्दल काय सांगाल? खरं तर मराठी या विषयावर दोन्ही शिवसेना, म्हणजे ही जी बांडगुलं फुटून निघालेली आहेत शिवसेनेत, तर ती पण शिवसेना आणि पूर्वीची शिवसेना याने बोलूच नाही. मुंबईत ज्यावेळेस 40 लाख घरांचा मोफत देणार अशी घोषणा केली शिवसेनेकडनं, त्याच वेळेस हे लोंढे यायला सुरुवात झाली. आणि दोपहरचा सामना काढणाऱ्यांनी मराठी आणि हिंदी या वादात पडूच नये, त्यांना तो नैतिक अधिकार पण नाही आहे. ते काम फक्त मनसे खूप जोराने करते आणि मान्य राजसाहेब तो मुद्दा कधी सोडणारही नाही, आम्हाला असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.